कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही एक निर्णय घेऊन माझं आणि बनीचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं। आपल्या मनाचा विचार करणारा साथीदार मिळाला ना की आयुष्य फुलून जात। माझी आता काहीच तक्रार नाहीये। तुमचे उपकार कसे फेडू मी मला नाही कळत आहे। तुम्ही प्लीज ही उपकारांची भाषा करू नका। यार क्रांत पाहताय माझा, का वागताय असं? सांगा ना बाबा, सांगा ना, कुठे गेली तुमची सून पळून? इतकी वर्ष डोक्यावर घेऊन मिरवलत ना आमची लक्की सून, लक्की कुठे गेली आता? कुठे गेली सांगा ना मग। आम्हाला माहित नाही। अरे मला तुम्ही मूर्ख समजता? तुम्हाला वसूबद्दल काहीच माहित नाही असं होऊच शकत। माझा तुमच्यावर विश्वासच नाही। हे आई बस, मला माहिती आहे तू खोटं नाही बोलणार माझ्याशी, है ना? हा तुझं 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 प्रेम आहे ना माझ्यावर, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, तू सांग ना मला कुठे कुठे वसू, कुठे कुठे वसू? पळून गेली ती की दुसरं लग्न केलं तिने? अगं माझ्याकडे बघ ना, इथे बघ ना, तुझा मुलगा आहे की नाही? तुझं प्रेम आहे ना माझे? हे आहे, कुठे गेली वसू तुझी? हा आता माझी ड्यू पेटली यार। तुम्ही हे घर तिच्यासाठी विकत होतात ना, है ना? म्हणजे हे घर विकून त्याचे सगळे पैसे तुम्ही तिच्या घशात घालणार होतात, बरोबर ना? अजून पण तुम्हाला खूप इज्जत देतोय, खूप शिस्तीत विचारतोय, मला सांगा कुठे आहे ती? ए आई, तू काय कसली शिक्षा देते तुम्हाला यार? सांग ना मला, कुठे आहे वसू? काय नाही तर तुला माझी सांग ना कुठे बस, कुठे गेले? सांग आई, सांग ना। आकाशराव, नुसतं आकाश बोलला तरी चालेल। आकाश, थँक्यू। का? मी खरंच कधी विचार नव्हता केला की तुमच्यासारखं कोणीतरी माझ्या आयुष्यात येईल। म्हणजे लग्नाआधी मला सगळेच म्हणत होते की हे स्थळ माझ्यासाठी खूप चांगलं आहे। बनी आणि मी, आम्ही दोघेही खूप लकी आहोत। माझ्याच मनात थोडी शंका होती, पण आता ती पूर्णपणे फिटलीये।
तुम्ही एक निर्णय घेऊन माझं आणि बनीचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. आपल्या मनाचा विचार करणारा साथीदार मिळाला ना की आयुष्य फुलून जात. माझी आता काहीच तक्रार नाहीये. तुमचे उपकार कसे फेडू मी मला नाही कळत आहे. तुम्ही प्लीज ही उपकारांची भाषा करू नका. तुम्हाला खरं सांगू का, तर लग्नाआधी तुमच्यासारखा मी पण शुअर नव्हतो. आपण दोघांनी आपल्या प्रेमाच्या माणसांना गमून बसलेलो. पण कसं आहे ना, एका बाबाला जेवढे कष्ट पडतात त्याच्या 100 पट जास्त कष्ट एकट्या आईला पडतात. तर तुम्हाला जर माझ्याबद्दल शंका वाटली असेल तर त्यात काहीच नवल नाही. इनफॅक्ट म्हणूनच मला घाई करायची नव्हती. तुमच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घेण्याकरता मला तुम्हाला हवं तितका वेळ द्यायचा होता. खूपच वेळ लावला ना मी. रडारड केली, तुमच्यावर नको तसले आरोप केले. हे बघा, जे झालं ते झालं. आपण आपला भूतकाळ मागे टाकूया. मला फक्त तुम्हाला आणि मुलांना सुखात बघायचंय. मला माहित नाही की मी तुमच्या आधीच्या नवरा इतका तुम्हाला आनंदात ठेवू शकेन की नाही, पण मी नक्की प्रयत्न करेन. आय प्रॉमिस. सांग ना, भाच्याला शार्दूल. बस झालं. दारूच्या नशेत डोकं फिरलंय तुझं. आम्ही गप्प बसतो याचा गैरफायदा घेऊ नकोस तू. अरे तुम्ही घेताय गैरफायदा माझ्या चांगुलपणाचा. आतापर्यंत खूप चांगला वागलो तुमच्याशी मी, पण तुम्हाला माहिती नाही बाबा, तुमचा मुलगा किती पोचलेला आहे ते माहिती नाही तुम्हाला अजून. ठीक आहे ठीक आहे, नाही सांगायचं ना, नाही सांगायचं ना तुम्हाला. ठीक आहे, आता शार्दूल बिरदूल गेला उडत. आता जे काय करायचं ना ते लकी करणार. आता वसुंधराला मी शोधणार. अजून नाही सहन होत मला की अशा माणसाशी खोटं कसं बोलू मी. बाद झालं. आता तर यांना सगळं खरं कळलंच पाहिजे, आणि ते पण माझ्याकडूनच. बाहेरून कुठून कळलं तर अगदीच फसवल्यासारखं वाटेल त्यांना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.